का माहितीये सासू मॉमनी डोक्यावर चढवलंय म्हणून खूप माज आलाय ना तुला. आज मी तुझी ब्रँड अँबॅसेडर होण्याची हौस पूर्ण जिरवून टाकते. वाव, ती सला कानाखाली बसली. पण आता आपण जपून राहिलं पाहिजे, है ना? सावित्री आत्या, ईशा तुला लाज नाही वाटत? एक मुलगी असून एका मुलीसोबत असं वागते. आणि इथे काय खेळ चालू आहे का? तुम्ही सगळे मजा घेतायत? आज का तुमचं प्रोफेशनलिझम? चला मी ऐकतो. गेट लॉस्ट. आदित्य, काय चुकलंय माझं? काय केलंय मी? तू या पारूला इनोसंट बोलतोयस? तुमच्या मते तर हिचं कधीच काही चुकूच नाही शकत ना. आणि अरे इतकी जर इनोसंट आहे तर मग का झाली ती ब्रँड अँबॅसेडर? एक बेसिक सर्वंट आहे ना, मग सर्वंट होऊनच राहायचं. केली असते त्यांनी घरातली धुणी भांडी आणि कामं. तुम्ही सगळ्यांनी तिला डोक्यावर बसवून ठेवलंय. आणि बाय द वे आदित्य, हे फोटोशूट मी सासू मोमच्या परमिशनने करत होते. त्यांचा माझ्यावर पूर्ण ट्रस्ट आहे म्हणून त्यांनी माझ्यावर ही रिस्पॉन्सिबिलिटी सोपवली. आणि तू काय बोलतोस मला? शट अप. पारूचा फोनवरचा आवाज ऐकून आई अस्वस्थ झाली होती म्हणून तिने अर्ध्या मीटिंग मधून मला परत पाठवलंय. माहितीये का तुला? का? कारण तिचा तुझ्यावरचा विश्वास कमी पडला. तिला तिच्या निर्णयावर दुसऱ्यांदा विचार करावा लागला. आणि आईचा पारूवर किती जीव आहे हे तुला माहित असताना सुद्धा तू असं कसं काय वागू शकतेस तिच्याशी? आणि मुळात कोणासोबतच असा वागायचा विचार कसा काय करू शकतेस तू? बरं झालं मी वेळेत आलो, नाही तर तू काय हालत केलीस त्या बिचारीची. ईशा, तू पारूच्या ब्रँड अँबॅसेडर असण्यावर जळतेस हे माझ्या लक्षात आलं होतं. पण तुझी जेलसी या स्तराला जाईल ना असं मला वाटलंही नव्हतं. आणि बाय द वे, असं कोणाला कमी लेखून त्रास देऊन कधीही सक्सेस मिळत नसतो. आदित्य, हे बघ, माझं काही चुकलेलं नाहीये. सासू मॉमने माझ्यावर या फोटोशूटची रिस्पॉन्सिबिलिटी दिली होती. आणि तू प्रोफेशनलिझम बद्दल बोलतोयस ना, तर यू बी अ लिटल प्रोफेशनल आदित्य. तुला एवढं बेसिक तर माहित असेल ना की पारू एक मॉडेल आहे आणि मॉडेलला त्या त्या प्रोजेक्टनुसार तसे तसे आउटफिट्स वेअर करावे लागतात. त्यात तिची काही चॉईस नसते. आणि मोठ्या दिमाखात तू बोलतोयस की मी तिच्या ब्रँड अँबॅसेडर होण्यावर जळते. येस. अरे तिच्याकडे बघ जरा एकदा हिच्याकडे. या मुलीवर मी जेलस व्हावं असं काय हिच्यात? तुला कळतंय आदित्य, तुम्हाला कोणासोबत कम्पेअर करतोयस ते? अरे ऍक्सिडेंटली ब्रँड अँबॅसेडर झाली आहे. जर मॉडेलिंग पॉइंट ऑफ व्ह्यूने बघशील ना, दिस गर्ल इज नॉट एट ऑल ब्युटिफुल. हिचे फोटोच सुंदर येतात ते तिने घातलेल्या कपडे आणि ज्वेलरीमुळे. असे डिझायनर वेअर कपडे आणि ज्वेलरी जर तू रस्त्यावरच्या एखाद्या भिकारडाला पण घातले ना, तर तो पण तसाच सुंदर दिसेल या पावळ्यात पारू सारखा. आणि आदित्य, आपल्या कंपनीमध्ये खूप सुंदर मुली काम करतात, पण
पण कौतुक कोणाचं होतं? या पवळट पारूचं. मोठे होर्डिंग्स कोणाचे लागतात? या पावळट पारूच आहे. वा वा, गुड, थँक्यू सो मच. बरं झालं तू हे बोललीस. ॲटलिस्ट तुझ्या डोक्यातली ना सुंदरतेची कॉन्सेप्ट तरी आम्हाला क्लिअर झाली. दिशा, तू पारूमध्ये काय बघितलंस का? फक्त तिचे सुंदर फोटोज, तिचा निरागसपणा, तिच्या डोळ्यातला खरेपणा, तिचं शुद्ध मन, प्रेम, आपुलकी, तिचा बोलका चेहरा, तिच्या डोळ्यातलं तेज, हे नाही दिसलं तुला? ती मुळात ती या कंपनीचा चेहरा असणं हा आईचा निर्णय होता. आणि तू आईच्या निर्णयावर शंका घेतेस. तुला वाटतं पारूची जागा कोणी घेऊ शकतं? तू घेऊ शकता तिची जागा? तेच म्हणते. दिशा, तुझा प्रॉब्लेम पारूच्या ब्रँड अँबॅसेडर असण्यावर आहे ना? तर दिली तुला संधी. तर पारू तुझ्यासारखं तयार होईल आणि तू पारूसारखं तयार होऊन दाखव. आणि तुमच्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन होईल. तू पारूपेक्षा बेस्ट आहे हे तुला सिद्ध करायचं आहे ना? मग आता सिद्ध करून दाखव. आणि एकदाच काय ते होऊन जाऊ दे. बोल, आहेस तयार? मी जर जिंकले तर बनवणारेस तू मला ब्रँड अँबॅसेडर? जे जिंकेल ते किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीचा चेहरा असेल. आय प्रॉमिस. डन. चॅलेंज एक्सेप्ट. लेट्स सी. प्रीतम, आज प्रेझेंटेशन फार छान झालं हा. क्लायंट्स खूप खुश होते तुझ्या प्रेझेंटेशनवर. आणि आपल्या अभ्यास मंडळाची तुझी कल्पना फारच आवडली मला. बरं झालं तू आणि प्रियाने हे सगळं डिस्कस केलं होतं आधी. खरंच. आणि ॲक्च्युली क्लायंट असा काही प्रश्न विचारतील हे मला अपेक्षितच नव्हतं. ऐन वेळेस त्यांनी तो प्रश्न विचारला आणि बरं झालं की प्रिया नामनी ती वेळ मारून नेली. आता काही खरं नव्हतं आज. प्रिया, तू प्रीतमला या प्रोजेक्टमध्ये योग्य साथ देतेस हे बघून छान वाटलं. ह्यालाच तर कोवर्क म्हणतात. म्हणजे मिळून मिसळून स्वतः 100% एखाद्या प्रोजेक्टला देणे आणि ते पूर्ण करणं. त्यात प्रोजेक्ट हेड कोण आहे हे महत्वाचं नाही, तर आपण त्या प्रोजेक्टला काय देऊ शकतो हे महत्वाचं आहे. आणि याची जाणीव तुला आहे हे बघून बरं वाटलं. थोडक्यात काय तर आजच्या मीटिंगच्या सक्सेसचं सगळं क्रेडिट प्रियाला जातं. नाही अहिल्या मॅडम, आजच्या प्रोजेक्टची सगळी तयारी, सगळं प्लॅनिंग, बारीक सारीक गोष्टींपासूनचे डिटेल्स, सगळ्या गोष्टी प्रीतम सरांनी स्वतः लक्ष देऊन करून घेतल्या. आणि हे सगळं ते खूप जबाबदारीने करतात. त्यामुळे या सगळ्याचं श्रेयसुद्धा प्रीतम सरांनाच जातं. आदित्य सर जसे दिवस रात्र मेहनत करून आपल्या कंपनीला वाढवण्यासाठी मेहनत करत असतात ना, तेच सगळे गुण प्रीतम सरांमध्ये सुद्धा आहेत. प्रीतम सर आदित्य सरांसारखेच आणि आदित्य सर तुमच्यासारखेच. एकदम सॉर्टेड, आपलं क्लिअर विजन असणार आहे. एक मिनिट. म्हणजे माझ्यावर कोणीच नाही गेलेलं का? म्हणजे आदित्य आणि प्रीतम मध्ये तुला आईल्याचे गुण दिसतात पण माझा एकही गुण दिसत नाहीये. असं नाहीये श्रीकांत सर. माझं म्हणणं असं होतं की आदित्य सर आणि प्रीतम सर जसे अहिल्या मॅडम सारखे कणखर, धोरणी आणि जिद्दी आहेत ना, त्याचप्रमाणे तुमच्यासारखे सालस, मन मिळावू आणि डाऊन टू अर्थ सुद्धा आहे. आणि हेच कॉम्बिनेशन त्यांना खूप युनिक बनवतं. इतकी जर इनोसंट आहे तर मग का झाली ती ब्रँड अँबॅसेडर? अरे ऍक्सिडेंटली ब्रँड अँबॅसेडर झाली आहे. असे डिझायनर वेअर कपडे आणि ज्वेलरी जर तू रस्त्यावरच्या एखाद्या भिकारड्याला पण घातले ना, तर तो पण तसाच सुंदर दिसेल या पावळ्यात पारू सारखा. आदित्य सर, पारू, परंतु ठीक आहेस ना? वय ते दिशाची हिंमतच कशी काय झाली तुझ्याशी असं वागायची? याआधी मी
मी काही गोष्टी नोटीस केल्या होत्या, पण पण हे अति झालं यार. मुळात ते ना तिच्या कॉन्सेप्टच चुकीच्या आहे. ब्रँड अँबॅसेडर असणं म्हणजे फक्त सुंदर दिसणं नाही आहे. लोकांना आपलंसं वाटणं, लोकांची कनेक्ट होणं जास्त गरजेचं आहे. पण ठीक आहे, या कॉम्पिटिशन नंतर आहे ना तू तिला सिद्ध करून दाखव की ब्रँड अँबॅसेडर म्हणून तुझी जी निवड झाली ना ती योग्य होती. यू डिझर्व इट. नाही आदित्य सर, मला दिशा मॅडम बरोबर कुठली बी स्पर्धा करायची नाही. आणि मला ते ब्रँड अँबॅसेडर बी व्हायचं नव्हतं. मला फक्त माझ्या देवी आईंची सेवा करायची आहे. दिशा मॅडमनं व्हायचंय ना ते ब्रँड अँबॅसेडर, मग होऊ दे ना त्यांना. नाही, हे बघ, मी तुझ्या भावना समजू शकतो, पण जितका इनोसेंटली तू विचार करतेस ना का, अगं समोरच्या व्यक्तींचे विचारही तसेच असायला पाहिजे ना. दिशाला ना हवी आहे ही स्पर्धा. स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी एक संधी हवी आहे. आज जे काय ती वागली आहे ना, त्यानंतर तर ही कॉम्पिटिशन गरजेची आहे. आदित्य सर, हे बघा, दिशा मॅडम माझ्या बरोबर चुकीचं वागल्या हे जरी खरं असलं ना, तरी मला त्यांच्याबद्दल काय बी तक्रार नाही. आदित्य सर, ऐन येळी येऊन तुम्ही मला वाचवलंत ना, तेच खूप आहे माझ्यासाठी. मी विनंती करते तुम्हाला, मला या समन्यामध्ये वळू नका. मी स्वयंपाकघरातच ठीक आहे. नाही बरं, आता खूप लेट झालंय. आता माघार नाही घेता येणार, कारण मी शब्द दिला दिशाला की ही कॉम्पिटिशन होणार. पण तू हे करू शकते यार. नाही, फक्त तुला दिशासारखं तयार व्हायचं आणि तिने तुझ्यासारखं तयार व्हायचं, बस थोड्या वेळासाठी. पर प्लीज, माझ्यासाठी. मी दिलेल्या शब्दासाठी तरी प्लीज. आदित्य सर, तुमचा शबूत हा माझ्यासाठी माझ्या जीवापेक्षा बी मोठा आहे. मला या सिटीतले बेस्ट डिझायनर्स, बेस्ट मेकअप आर्टिस्ट आणि बेस्ट हेअर आर्टिस्ट हवेत. हो, आजच. आणि ऐका, त्यांनी कितीही पैसे मागू देत, जे म्हणतील ते पैसे द्या आणि त्यांना हायर करा. आणि त्यांना तासाभरात इथे किर्लोस्कर मॅन्शनमध्ये हजर व्हायला लावायचं. कळलं? ही दिशा काय स्वतःला मिस इंडिया समजते का? पण जाऊ दे, आपल्याला फुकटात एक फॅशन शो तरी बघायला मिळतोय ते ना. आज कळेल त्या आदित्य आणि पारूला, डिझायनर वेअर क्लोथ्स, ज्वेलरी आणि मेकअप घातला ना की कोणीही सुंदर दिसू शकतं. आणि त्यात मी तर बेस्टच आहे. ती गावंढळ पारू माझ्या समोर एक सेकंड सुद्धा नाही टिकू शकणार. आज अख्ख्या किर्लोस्कर मॅन्शनला मी दाखवून देईन की ब्रँड अँबॅसेडर म्हणून मीच एकदम परफेक्ट आहे. टॅमी, सासू मग कधी येणार आहेत? मला त्या हवे आता हे सगळं बघायला. मला त्यांना दाखवून द्यायचंय की त्यांनी त्या पारूला ब्रँड अँबॅसेडर बनवून किती मोठी मिस्टेक केली आहे. दिशा, नाही, तुझ्यात कॉन्फिडन्स ही चांगली गोष्ट आहे, पण एक गोष्ट विसरू नको हं तू. तुझ्याबरोबर इथे मी एकटीच आहे, पण तिकडे त्या पारूसोबत अख्खं किर्लोस्कर मेन्शन आहे. कळतंय ना? आणि त्यातून ती मोल करेल. आणि या घरात नोकरांची संख्या जरा जास्तच आहे, त्यामुळे जे काही करायचं असेल ते विचार करून आणि जपून कर. बाकी तुला माहितीच आहे. एक्सक्यूज मी, आय एम सॉरी, पण कोण आहात तुम्ही सगळे आणि इथे घरात काय करताय? ॲक्च्युली आम्हाला इथे दिशा मॅडमने बोलवलं आहे. कशासाठी? शहरातला बेस्ट हेअर ड्रेसर
ड्रेस डिझायनर आणि मेकअप आर्टिस्ट यांना दिशा मॅडमने इथे बोलवलं आहे. इथे कसली तरी कॉम्पिटिशन आहे म्हणून. ए इथे गप्पा काय मारताय? दिशाला पटकन रेडी करायचं चला. आदित्य काय चाललंय? कसले कॉम्पिटिशन? बाबा, आज आपल्या या घरात कॉम्पिटिशन होणार आहे, दिशा आणि पारूमध्ये. आई आई तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हो, पण मग आता मला काहीच विचारू नकोस. मी काहीतरी विचार करूनच हा डिसिजन घेतला आणि या कॉम्पिटिशननी बऱ्याचशा गोष्टी सॉर्ट आउट होणार आहे. आणि यात तुमच्या दोघांचाही खूप महत्त्वाचा रोल आहे. हे कॉम्पिटिशन तुम्ही दोघं मिळून जज करणार आहे. हो, पण कसली कॉम्पिटिशन आहे हे तर सांगशील की नाही? बाबा, दिशा पारूसारखं तयार होणार आहे आणि पारू दिशासारखं. म्हणजे दिशा पारंपरिक कपडे घालणार आहे आणि पारू वेस्टर्न आउटफिट्स. आणि या कॉम्पिटिशनमध्ये जी कोणी जिंकेल ती किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची ब्रँड अम्बॅसेडर असेल. आदित्य, आणि हा निर्णय तू एकट्याने घेतलायस? आई आई प्लीज, माझी रिक्वेस्ट आहे, प्लीज मला समजून घे. ही कॉम्पिटिशन होणं खूप गरजेचं आहे. आणि मी हे का केलं आहे, कशासाठी केलं आहे, मी सगळं तुला व्यवस्थित नंतर समजून सांगतो. पण आधी ही कॉम्पिटिशन होते. ठीक आहे, पण इथे जे काय चाललंय ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये. तर तू निर्णय घेतलायस म्हणजे काहीतरी विचार केलाच असशील. पण हे सगळं कॉम्पिटिशन वगैरे संपल्यावर यामागचं खरं कारण मला स्पष्टपणे सांगायचं आहे आदित्य. हो, मी तुला सगळं व्यवस्थित समजून सांगेन, काळजी करू नकोस. प्रिया, तू जाऊन पारूला तयार व्हायला मदत करशील प्लीज? हो सर. थँक्यू. बगळ्यानं कितीही सजवलं तरी तो राजहंस होत नाही. हे कधी कळणार या मूर्ख दिशाला? मारू दे, आपल्याला काय. कोण समजते कोणी दिशा स्वतःला? हा, तरी मी 1000 वेळा सांगत असतो की ती नाहीये चांगली मुलगी, पण नाही, माझं कोणी ऐकतच नाही. पण आज ना तिने हाईट केली, हाईट. तुझा अपमान केला तिने पारू, तुझा अपमान मी कसा सहन करायचा आहे? ते काही नाही, मी आत्ताच्या आत्ता जाऊन तिला जाब विचारतो आणि आईला पण सगळं सांगते. बघ तू. प्रीतम सर, तुम्हाला माझी शपथ आहे. हे बघा प्रीतम सर, तुम्ही दिशा मॅडमना दुखावू नका. हो, त्या तुमची वनारी बायको आहे. तुम्हाला दोघांना एकत्र संसार करायचा आहे. प्रीतम सर, माझी अजून एक विनंती आहे तुम्हाला. देवी आईंना यातलं काय बी सांगू नका. उगाच माझ्यामुळे त्यांना त्रास नको. घरात आधीच काही ना काहीतरी सुरू आहे, त्यात अजून नको. हा ना, तसं बी ह्या स्पर्धेत भाग घ्यायची माझी अजिबात इच्छा नाही. पारो, तुझ्या सिलेक्शनवर बोट उचललंय तिने. इन शॉर्ट, आईचा डिसिजन चुकलाय असं म्हणते ती. ते काय नाही आता तुला या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यावा लागेल, रादर ही कॉम्पिटिशन जिंकावी लागेल. प्रीतम सर, तर तिने या उडीशा कॉम्पिटिशनसाठी किती लोक बोलवली आहेत. टॉपचे मेकअप आर्टिस्ट, हेअर ड्रेसर आणि कॉस्ट्युम डिझायनर आलेत आपल्या घरी, बघतेस ना. तुझ्यासाठी पण मी बोलवणार बघ. सांगितलं ना तुम्हाला, मला या संध्याची गरज नाही. आदित्य सरांनी पारूसाठी हे ड्रेस पाठवलेत. ग्रेट, या तुम्ही. थँक्यू. प्रीतम सर, हो तुम्हाला कसं कळत नाही? अहो, दिशा मॅडम सारखी कापडं मी आयुष्यात कधी घातले नाही. आणि
त्यांच्यासारखं ते उंच टाचेचे चपलं घालून मला कधी चालायला बी यायचं नाही. हा ना, तसं बी हारणारच आहे की मी दिशा मॅडम समोर. पारू बघ, तू काही हरणार वगैरे नाही असा. अगं तू दाखवून दे ना दिशाला की तू काय चीज असते. आणि जे आईला तुझ्यात दिसलंय ना ते आता सगळ्यांना दिसू दे. प्रीतम सर, तुम्ही नका काळजी करू, मी पारूला तयार करते. प्लीज. प्रीतम सर,